हे साजरं लागते काय? आता काय कायच्या कारणानं जाऊ मी? काय काय म्हणू काय आलो? आता नाही, सध्या नाही जात. आता तुमचं लयच आहे काम. आता कारणच पाहिजे का पोरी भेटीला जाले? हा, आता किती दिवस झाले तेही नाही आली, आपणही नाही गेलो. म्हणलं आता पाय धुवापासून मी आता जाणं साजरं नाही लागत. मिळती तुम्ही गेले असता ना. तिला म्हणलं बाई बाबाला आठवण येऊन राहिली, तर म्हणे कायच जमती आई असं तसं. आता नशीब पाहुण्यानं म्हणलं आणलं. हा, तर म्हण जा ना, उभ्या उभ्या भेट घ्या या. मी अटॅच का हो तू? बरोबर आहे तिचं. आता तर तू पाय खाली गेलती. ना आटाच्या आता मी जाऊ. ती काय म्हणतीन तिच्या घरचे सासू सासरे ते पाहुणं काय म्हणे चालूच राहतात तिचे माय. जा बाई, मग म्हणू नका डबल मला तिची याद येऊन राहिली तर. स्वतः म्हणतात मला मंजूची यादच येऊन राहिली लेख, आणि भेटी जा म्हणतो तर जात ना. अहो आता याद येऊन राहिली तर मग का उठून सुटून तिच्या घरीच जात असतात काय? लावला म्या फोन लावला, बोललो बाई संग, लय वाखड बोललो. मग आता याद येते पोरीची, मग का तिच्या घरीच जात काय? आता का ती आपली राहिली, लोकांची झाली बापा. आता तिचा संसार, तिचं घरदार. आपण हमेशा गेलं की मग पोरीचं मन नाही लागत संसारात. माय बापानं हमेशा जाऊ नये, मग पोरगी तिकडे गुत्ते, नाही तर तिचा जीव मग आपल्यात अटकते. असं म्हणू नको तिला हजार खेप की बाबाले आठवण येते, बाबाले आठवण येते. लेकराच मग इकडे मन लागते मग लेकराचं. हो, ते तिचं मन तिच्या संसारातच असलं पाहिजे. बोललो मी मग तिच्या संग. आता आपण का माय, मी तर काही तिला हमेशा फोनही नाही करत. होतच कुठे माय आपला फोन करणं. आता 8 दिवस तर वावरातच धूम होती निरा. शकून भाकरी थापल्याने लेकराचे डबे करून दे चाललं वावरात. संध्याकाळी तिकून आला अर्ध बेदम होत जा, फोनच नाही लावला. आता त्या दिवशी घरी 2-3 दिवस तर लावून राहिली. रोज एक फोन लावतो मी तिले, दुसरा फोन नाही लागते. एकच फोन लावतो. हे माया हे पट्टे तरी लावतात मग तिले फोन, मी नाही, मी एकच लावतो. रोजचा एक फोन, रोज काय बोलतो हो तू? काही काम नाही, रोजचा फोन नको लावत जोले. तिले म्हणा तुला रिकाम फोन असलं की 2-3 दिवसातून एखादा लावत जाय बाई. बेस खुशाली सांगेले, हमेशा फोन नको करत जाऊ. तिची सासू म्हणीन काय, मायचा रोजच फोन चालू असते. आता मायानं सुभाषनं लेकरानं लावला तर चालून जाते की बा लेकर लावतात फोन, तू नको लावत जाऊ. तिच्या सासू संग बोलत असतं का? सांगजी, आता तिच्या सासू संग रोज बोलू मी? आपल्या पोरी संग आपण बोलतो, त्या बाई रोज काय बोला? काही नको लावत जाऊ रोज फोन. काय लावा लागते रोज फोन? काही बी 2-4 दिवसातून 8 दिवसातून लावत जाय. ही लेकरं आले अजून याद येते बरं पोरीची. 4-5 दिवस झाले नांदाचं आहे. तू गेलती, मंजूची भेट देतो आली, मी गेलोच नाही. लेख लय दिवसाची पोरीची भेटच नाही. जा म्हणतो तर जा म्हणतात. तिच्या घरचे काय म्हणतील का, त्याच्या घरी तुम्हाला मुक्कामी जा लागते का 10-15 दिवस? सौन जा, भेट घ्या चालले या. नाही जा, मला काय करा लागते? मला याद आली की मी जाईन. हो, तू तर ततीच जाऊन राह ना. मला सांगू ते 5 धंदे, आणि रोज पोरीले फोन करत जाऊ. काय काम आहे वा? तिची सासू मग काय मायचा फोन चालूच असते. आता मी तर तिला काही शिकवतोच काय माझ आहे? मी का तिला का काही शिकवतो का बाबा? लावतो फोन, याद येते पोरी तर बोलतो. दुसरं काय मी का तिला का काय उन दुन शिकवतो का काही? सांग काय करावं माय बाई. अहो मग दे ना. असे का 50 लाख मागितले का मा बहीण ना? काय करावं माय? आता 1 लाख आता तिनं घर बांधायला काढलं, तर म्हणून म्हटलं अशीन तिनं मोठाटा जवायले द्या म्हणून एखादा. तर तेवढाही नाही निघत का तुमच्या जोडून? काय म्हणीन माई बहीण? काय म्हण, काही माई प्रेस्टीज आहे की नाही, काही मान आहे की नाही? मला मोठी बहीण हाव ना मी. त्या मा बहीणले 1 लाख तर मागतला, तुम्ही तर खसखस 5 लाख काढून द्यायला पाहिजेत. 5 लाखाचा चेकच द्यायला पाहिजे मा बहीणले. मॅड झाली का हो? काही बोलतो माझोळ काय? आता 1 लाख कुठून देऊ मी? मला बॉन्ड लागते. आता बॉन्ड कशाला मोडणार आहो मी? तुला माहिती ना तसंच तर 1000चा हात कडक चालू आहे. ह, तुमचा हात तर सदान कदा कडकच असते. प्लास्टर बांधून ठेवा त्याले, नाही तर पाण्यात घाला, मुरीन तरी जरासा. हात कडक आहे. मला काही माहित नाही. मा बहीणनं पैसे माग, मुक्काड्यानं पैसे द्या तिले. गुगल ट्रान्सफर करा. काय म्हणेन तो पुन्हा? काय म्हणेन तो पाहुणा की मा बहीणची एवढी इज्जत नाही की 1 लाखाचंही काम होत नाही का तिचं?
असं म्हणीन ना तो. द्या म्हणलं, सांगून ठेवतो. अव बिनडोकशेची गुगल ट्रान्सफर ये माझं पैसे नाही आहेत. सांगून ठेवतो. तिकडे उसे मागा का तिकडे व्याजानं काढा, काही करा, पण मा बहिणीले पैसे द्या. सांगून राहिली. काही घर काही जन्मभर बांधत नाही. हमेशा हमेशा माई बहीण घर नाही बांधणार. एकचदा घर बांधून राहिली आणि तिनं पैसे मागले म्हणलं तर सोन्याचं तोंड लोण्याचं करू नका. म्हटलं ना 1 लाख तर तुम्ही 2 लाख द्या. लहान सून साई हाय. 17 तर नाहीतच, एकच तर हाय. एकुलती एक लहान सून साई. साईचा किती हरी करतात बाई लोक. आणि या माणसाचं तर भला चिकट बोड्याचा 1 पैसा नाही निघत. द्या म्हणलं. अव काय मॅट झाली का वा? ते नमातले पैसे म्हणजे मग आपले द्यास लागतात काय? माझजवळ एवढे नाहीत, 50,000 आहेत. तुम्ही किती चिकट हा. आमच्याजवळून कसे पैसे काढा लागतात मला पण समजते. आले ना 50वर, आता वजे वजे रातभरात 1 लाखावर राहतात ते. आणि दिवस निघाला की 1.5 लाख. हा बहिणी 1 मागतला, मी तिने 1.5 लाख देऊ. 1.5 लाखानं कसं बरं वाटते. तिचंही जरासं की वचक राहते. नाही तर तो पाहुणा काय म्हणीन, हा पैसे मागले म्हणीन मोठ्या धाट्या बहिणीले, आणि काय दिलं होतं बहिणीनं असं म्हणीन. या माणसाला काय याच्या जोडचे तर बाट काढतो मी. हे तर बाई मॅटच दिसते बा. आता उगाचले बॉन्ड मोडायला लावीन. माझ्याजवळ का पैसे नाहीत काय, पण मी जमा करून राहिलो. अव पाहिलं काय, हा लागली का तुम्हाला? आओ पाय ना कशी साईले पैसा निघून राहिला. हा पाय ना आता हा कसा साईले पैसे देते. हा घरात किराणा आणत नाही. किराच्या वागती म्हणते माझं पैसे नाहीत म्हणते. आता पा बायको कशी त्याचे कान करून राहिली. त्या बहिणीले पैसे द्यायला लावते ना. पा आता हा का पैसे देते तिले. आता फक्त या नच्या साईले पैसे दिले पाहिजेत, मग सांगतो याले. अरे ताट वाढव. ताट वाढलं मी जेवून घेतो ना. स्वयंपाक नाही केला मी. पोळ्या राहिल्या करेन घंटाक भरेनो. फोन आला मोईनचा. हॅलो, हा बोल हो बाई बोल. काचा तो आराम नाही होईन तर कोणाचं होईन मग. हो काळजी नको करू. असं काय नाही, आताच तो आहे जवळ गुगल पे करतात. मग काय एकुलती एक साईल नाही म्हणतात का ते. नाही व माय, हे बाय सध्याच गोष्ट चालू आहे आमची. ते म्हणतात 1 लाखानं का होते का घराचा. 2 लाख पाठवतो म्हणतात. हो 2 लाख देतात व बाई तुले, काळजी नको करू. आणि घराचं काम पूर्ण कर. हो पलस्तर स्टाईल गी सगळं कर. आणि लागले वदरून तर मागजो. मोठे जवळ आहेत तोले देतात, काळजी नको करू. हा बोला राणी बोलते ना. अहो माझं पैसे नाहीत ना. मॅटच का तू म्हणतात काय फोन लावला तिले. हॅलो, हा जीजू. बोला साहेबा बोला. पाना ताल खरत उतरा. हा लहान ताल तोडते का पाना. हा बहीण संग नाही बोलत काही असा. हा थांब ना डोकं खात राहतो मी. खाली त्याचे फोन ऐकत राहतो इकडे. बोल दे मग, बोलत असेल. झोपू दे मला. मी फोन नको ऐकू तसं मला वाटते का ते. हो इकडे तू झोप मुकड्यानं. जपा तुम्हाला काय आता फक्त त्याच्या साईले पैसे देऊ द्या. मग तो हाय मी हाव घरात किराणा आणत नाही आणि बायकोच्या बहिणीले लाख रुपये देते. हा म्हटलं जीजू होईल माझं काम. पैसे तर याच्याकडेच आहे, पण ना काही कारणास्तव ना थोडस अडचण आली. आणि मग का मग घरामध्ये स्टाईल फर्शिंगचं काम राहते म्हटलं. अरे कामाचं काय आहे? पैशाचं काय काम आहे काय? हो टाकतो ना मी. हो पाहुण्याच्या फोनवर टाक का? गुगल प्ले का तुझ्या नंबरवरच टाकू? त्यात काय आहे? हो घराचं चालू आहे नाही. हो सांगितलं ना मला इनी. पाठवून देतो मी पैसे, काही टेन्शन नाही. बाकी मजेत? हो मजेत. थँक्यू. लवकर पाठवा. वा तो आल्या वाणी जवळ भेटला तिले मजेत नाही तर कशी असणार आहे. करे कुठून आले माझ्याजवळ पैसे? किराणा आणायले घरात पैसे नव्हते. म्हाताऱ्या बापाले पैसे मागतो, किराणा आणायला लावतो. लाज वाटत नाही रे तुले? साईले द्यायले बरेच पैसे निघाले रे तुझं.
अहो आई, आता मला जोडी पैसे नाही, पण ती जो एफडी करेल आहे मी तो मोडा लागेल मले. आता तिच्या घराचं काम चालू आहे, काही अडचण आली नाही. आता घराचं काम म्हटलं तर थोडस चालच आहे म्हणून. हो ना. आ? बायकोच्या बहीण घर बांधणं हाय तर बरं तुले कळलं रे. पैसे द्यायला लागतात. बहीणले तर काहीच नाही समजत रे तुले. आ? काही समजत नाही रे. मला मनीषाले काही त्या एक साडी नाही घेतली. आ? आता किती खेप घेतली का म्हातारा होईल गॅस का? आणि मला बहीणले का नेहमी नेहमी द्यायला लागते का? हमेशाच घर बांधणार आहे का ते? आणि लागे बस लागे आल्या लागे लोकांचे फोन ऐकेले. आणि काय होऊन राहिलं दिलं तर माय बहीण काय का घेऊन देते का? देत नाही का? उसने पाय जातील फक्त उसे. तुमच्या पोरीवाणी नाही एवढा दिलं की भुललं. माय बहीण वापस देते. तू तर बोलूच नको. तू तर बोलूच नको. त्या माट्या संग बोलून राहिली ना मी. चला न पैसे इकडे. किराणा आणायला घरात नाही उपाशी मरा तिकडे. आपासून आणलेल्या सामानातलं एक तेलाचं थेंब घेशील तर ध्यान ठेव. मानवऱ्यानं आणलं सामान हात नाही लावायचं. तुमच्या दोघांचं सामान आणा तिकडे का उपाशी राहा. सोयरेले द्यायला पैसा आहे त्याच्या जोड आणि घरात आणायला पैसा नाही. आधी टोपी टोपी घातलीची टोपी. हो घाल घाल टोपी घालती बाबू. घाल टोपी घाल. अजून धिंगाणा कर. तुझी माय आली की मग बसते का करत? मले म्हणून निरा ढंगारच केला. खेने काढून राहिला. भरणं त्या बास्केटी खेने भरणं. ती आली की बोलीन ना मग ती शिटू. शिटू आली की कल्ला करते ना. अरे बाजीन द्या शिटू म्हणता तिले. काढीन ना साजरी. ती तू म्हणू नाही आई म्हणा. आई म्हण बरं. आई आई. हा छान आहे मा बाबू. आई म्हणते. शिटू म्हणू नये बापा तिले. शिटू म्हणशील ना कदनच मारीन ते तुले. मग चल आता आण बरं ते आपलं बास्केट आणते ते खेळून येतवाले. आता आई येते बाबा येते. होते बाबा होते. घाल घाल बापा तो टोपा घाल एकदाचा. हा दाखव कसं घालतात. हो घातला घातला. माग कर डोळे बुजले नाही. हो श्यामानं टोपा घातला. मस्त घातला मस्त. कसा दिसून राहिला मा बाबा. मस्त दिसून राहिला. हो ना श्यामानं टोपा घातला. दिला ना मले. लय शायना आहे बाई मा श्यामा. मस्त दिसून राहिला. आता सगळे खेळणे उचलून ते शायना आहे मा श्यामा. असं तर कोणी शहाणं नाही बाई. कोणी शहाणं नाही. सोनू दीदी मोनू दी सगळे गधेच आहेत बापा. तर सोनू दादाला काही दोष नाही. काही दोक्ष नाही. श्यामाले दोक्ष आहे. काय करून राहिल्या व. अरे बापरे. खेळ चालू आहे का? अमराजाचं खेळ चालू आहे. मस्त घातलं रे ते कपा. टोपा तलेच मस्त घातला बाई. हो टोपा घातला ना. त्याच्या आबानं आणला ना. या डिग्र जत्रीला गेलते ना त्यातून आणला. हो या बसा. हे तर गेले वाटते दोघ जण. दिसले मले. मा संग बोललास दिनू. मले म्हणे ना काही आणा लागते का आजी. मला काही नाही आण लागत बापा. मा नाच सुनीले घेऊन चाल म्हटलं. तिलेच दे काही घेऊन. हो ते गेले मगच गेले. काही घ्यायचं होतं इले. तसही महिन्यातून 2 महिन्यातून जास्त काही नाही निघतातच माहिती येईल काम. गेले तर कोणपासून जायला आता येतील. जातात हिंड्याले. खुत असतील तिकडे बाहेर काही. गायवर पाणीपुरी अमके ढमक येत असतील हिंडून फिरून. हे बरं ठेवतो आजोळ. हे कोण नाही द्याला पाठवून त्याच्या माय बापा संग. बरं जात होत. नाही हो माय त्याला वागवेले ना मी. त्याला नेत नेत असं ते गेले फिरायला गेले नेत नाही. हसूच नाही देत ना. मग काय पिक्चर पाहतो म्हणे. तो म्हणे पिक्चर पाहिशीन का. ते तयारी चालू होती त्याची. तर ते करे मग पाहू मग पाहते पिक्चर गिक्चर पाहतीन. काही खातीन खंदोलती काही घेतीन. हा असला की सुचू देते काय. याला ठेवून देतात माझोळ. हा तेच तर म्हणलं का रे होय. तू कोण नाही गेला तो माय संग. पिक्चर पाहती ती हॉटेलात जेवते. तुले घरीच ठेवलं त्या शांता बुडी जोड. काय नाही देते शांता बुडी. पोईले तेल लावून देते. तेल मीठ पोळी. तुझी माई तिकडे मस्त गट्ट्या खाते हॉटेलात जाऊन. आणि तू राहती घरी. काय केला छामा.
अव माय आते बाई टोपा घातला श्यामानं टोपा घातला ते सांगून राहिला. असं हो ना, मी आता आल्या म्हटलं ना रे टोपातला का आबाना आणला ना तो आल्या. आबाना आला माय आते बाई वदर बसा ना. नाही वदर नाही अति बसतो ना याच्या जो. खरे 2-3 झाले आलाय नाही मा घराच्या अंग म्हणून आली मी. म्हणलं बाई श्यामा आलाच नाही, गेला म्हणलं माच्या घरी. नाही मामाच्या घरी का आले जाणार आहे आता. हो आलोच नाही आम्ही खरंच. 2-3 दिवस जे काही येणंच नाही झालं तिकडे. आधी दे तू धाल मला साजरा दिसते का माय तुला आणला तू आबानो. ओ माय बाई पोडशीन हो रे आजीला घातला टोपा. हो रे मस्त